लक्षात आल्यावर काल राज्याचे मंत्री रवींद्र चव्हाण तुम्हाला भेटायला आले होते. तुम्ही नाराज आहेत अशा चर्चा आहे. तुम्हाला उमेदवारीची अपेक्षा होती, ती मिळाली नाही म्हणून. आणि त्याच्यानंतर काही वेगळ्या चर्चाही येतात की तुम्ही त्यांच्याकडे रवींद्र चव्हाणांकडे उमेदवार बदला अशी सुद्धा मागणी केली. खरं काय, तथ्य काय, आणि कालच्या भेटीत काय काय झालं? सर्वप्रथम मी असं सांगतो की मी इच्छुक होतो हे जग जाहीर आहे. आणि मी कुठल्याही नगरसेवकांना बैठकीला जाऊ नका असं आजपर्यंत बोललेलं नाही. परंतु मी नाराज आहे तर 100% नाराज आहे. हे नैसर्गिक आहे नाराजी. आणि कालचा जो रवी चव्हाण ते त्यांच्या एका मित्राच्या लग्नासाठी आले होते आणि ते जुने मित्र आहेत माझ्या, त्याकरता ते माझ्या घरी आले होते किंवा भेटीगाठीसाठी. पण मग मी त्यांच्याजवळ वस्तुस्थिती पुणे शहराची सांगितली की बाबा पुणे शहरामध्ये आज अशी परिस्थिती की शिवसेना हा आमचा सगळ्यात मोठा मित्रपक्ष हा बाजूला जाऊन आमच्या विरोधी पक्षाकडे जाऊन मिळालेला आहे. त्याची रणनीती काय असावी, पुणे शहरात काय असावं. पुणे शहरामध्ये आत्तापर्यंत मी केलेली कामं म्हणजे मी उमेदीचे 10 वर्ष पक्षाला दिले आणि कार्यकर्तेच नव्हे तर पुणे शहरातल्या जनतेपर्यंत मी कसा पोचलो आहे आणि कसा परिस्थितीमध्ये आज रोजी माझी भूमिका काय असावी, ह्या सगळ्या गोष्टी चर्चा केली. आणि पुण्याच्या 6 विधानसभेतला प्रत्येक प्रभाग वाईज वार्डा वाईज सर्वे मी त्यांच्या कानावर घातलेलं आहे की काय होऊ शकतं. मी आमच्या म्हणजे डिक्लेअर झालेल्या सीटवरती मुरलीमुळे आता डिक्लेअर झाले, बी फॉर्म मिळाले नाही अजून. बी फॉर्म भरल्यानंतर फायनल उमेदवार होतो असं मला वाटतं टेक्निकली. काय काय होऊ शकतं. मुरली मोहोळांना मी विरोध केला नाही, परंतु दंगेकर आणि मुरली मोहोळांमध्ये निवडणूक झाली तर त्याचा काय परिणाम होतो काय नाही, किती मतं आम्हाला पडतील, किती मतं त्यांना पडतील, काँग्रेसला मतं किती पडतील. आमच्या विरोधी पक्ष जी शिवसेना आहे, शिवसेनाची मतं दंगेकरांना किती जातील, मनसेची मतं आमच्याकडं किंवा दंगेकडं किती जातील, ह्या सर्व अभ्यास करून त्यांच्याशी फक्त चर्चा केलेली आहे. ह्याचा अर्थ उमेदवार बदला असं कुठं त्यांना मी बोललेलो नाही. परंतु मी नाराजी माझी व्यक्त केली. पुणे शहरासाठी काय केलं पाहिजे काय नाही हे त्यांना मी स्पष्टीकरण दिलं 6 मतदारसंघातलं. आणि त्याच्यानंतर त्यांनी मला एवढाच शब्द दिला की संजय आम्ही वरिष्ठांपर्यंत आपण सगळे डिटेल्स हे रिपोर्ट आम्ही पाठवू आणि त्यानंतर पुन्हा आपण बसू. एवढी काल आमची चर्चा झालेली आहे. ते निव्वळ मला भेटीसाठी नव्हते आले, ते एका लग्नासाठी आले होते. ते लग्न झाल्यानंतर जाताना माझ्याकडे आले ते आणि पुण्यात आलेच म्हणून त्यांनी एक पक्षाच्या कार्यकर्त्यांची आणि नगरसेवकांची पण पक्ष कार्यालयात मिटिंग घेतली होती. आणि हा आमच्या भेटीचा हा राजकीय काहीच कारण नव्हतं. ही आमची मैत्री पूर्वीपासून मी रवी चव्हाणांना जवळजवळ 2005 सालापासून ओळखतो. ते मित्र आहेत माझे, त्या नात्याने ते माझ्या घरी आले. ते कुठलीही मनधरणी किंवा कुठल्याही रुसवे फुगवेचा विषय नाही. आमचा राजकीय विषय होता की पुणे शहरात काय झालं पाहिजे, काय केलं पाहिजे आणि कशा पद्धतीने पुढे गेलो पाहिजे. आणि मी आजही सांगतो आपल्याला की मी इच्छुक होतो, आजही आहे. जोपर्यंत बी फॉर्म भरून कलेक्टरकडे जात नाही तोपर्यंत प्रत्येक इच्छुकांनी इच्छुकच राहावं. ह्याच्यामध्ये मुरली मोहोळांना विरोध करण्याचा विषय नाही. मुरली मोहोळ माझे मित्र आहेत, परंतु मी पण इच्छुक आहे. जोपर्यंत त्यांना फॉर्म मिळत नाही तोपर्यंत मी इच्छुक राहणार, मी माझे प्रयत्न करत राहणार. भाजपने अधिकृत यादी जाहीर केली, त्याच्यामध्ये मुरली मोहोळांचं नाव आहे. आता नाव अधिकृत नावं 100% डिक्लेअर होतात. पूर्ण देशामध्ये अधिकृत नावे जी डिक्लेअर झाली त्यातले बरेच परिस्थिती किंवा तिकीट डिक्लेअर झाल्यानंतर आज पुणे शहरामधलं तिकीट एवढं लवकर डिक्लेअर काय करायचं कारण होतं, कारण तिकीट डिक्लेअर झाल्यानंतर संपूर्ण भारतामध्ये प्रत्येक सर्वे होतो. भारतीय जनता पक्षामध्ये तिकीट डिक्लेअर झाल्यानंतर सुद्धा एक सर्वे की त्याचा इफेक्ट काय होतो का, किती लोक विरोध करतात त्याला, किती लोक त्याच्या पॉझिटिव्ह असतात, समोरचा उमेदवार कोण येतं त्यांची तुलना केल्यानंतर पण एक सर्वे असतो. तो सर्वे पण होईल कदाचित आणि त्यातनं उमेदवार जर त्या सर्वेमध्ये तोच निवडून येण्याच्या क्षमतेचा असेल तर परत त्याच्याकडेच तिकीट उमेदवारी राहील. नाही आता तो आमचा बघा, हे काही कुठलं चॅनल नाही की आम्ही सर्वे सांगत बसायला. पक्ष नेतृत्वाकडे मी माझं मत मांडलं आहे. मी जो सर्वे केला तो पण त्यांना सांगितला. त्यातून काय निष्पन्न असं काही निगेटिव्हच सर्वे असतो असं काही नाही. जो काही सांगितलं तो आमच्या पक्ष लेवललाच मी सांगितलेलं आहे. आणि ते आमच्या पक्षाच्या काही गोष्टी प्रेस आणि सर्वात प्रथम मी प्रेस कॉन्फरन्स बोललेलं नाही. मी नुसतं अरुणला एक फोन केला होता, अरुणकडनं सगळ्यांना कळलं आणि आपण आलात.
तर हे आम्ही आमच्या सिक्रेट काही गोष्टी असतात, त्यामुळे त्या पब्लिकसमोर किंवा प्रेससमोर सांगणं योग्य नाही. तुम्ही फॉर्म मिळेपर्यंत मी इच्छुक आहे, याचा अर्थ तुम्ही उमेदवार बदलायची मागणी करताय. मी उमेदवार भरण्याची मागणी केली नाही आजपर्यंत. मी माझी इच्छा व्यक्त केलेली आहे आणि मी माझ्याकडनं काय होऊ शकतं पक्षासाठी, आज पक्षामध्ये काय काय होतं आहे पुणे शहरामध्ये, ह्या सगळ्या सविस्तर गोष्टी. मी 6 वर्ष खासदार होतो. पुणे शहरामध्ये महानगरपालिका असतील, विधानसभा असतील, लोकसभा असतील, यात माझं किती योगदान राहिलेलं आहे. म्हणजे आज आपण 45 ते 55 हे 10 वर्ष उमेदीचं वय असतं, ते वय मी पक्षाला दिले आणि पक्षात काय काय कामं केले हे मी सर्व रवी चव्हाणांना काल सांगितलेलं आहे, देवेंद्र फडणवीसांना पण सांगितलेलं आहे. एबी फॉर्म भरण्यापर्यंत शेवटच्या टप्प्यात उमेदवार बदलू शकतो असा काही सर्वेमध्ये रिपोर्ट आहे का? आत्ता अजून सर्वे पूर्ण झालेलं नाही, परंतु जितकं झालं तितकं मी रवी चव्हाणांजवळ सांगितलेलं आहे. तोपर्यंत तुम्ही आता पार्टीच्या प्रचारामध्ये, मीटिंगमध्ये, कार्यक्रमामध्ये सहभागी होणार का? नाही, मी आधीच सांगितलेलं आहे, देवेंद्र फडणवीसांची माझे मित्र आहेत, ते त्यांचा मी आदर करतो, त्यांच्या शब्दाबाहेर मी जाणार नाही आहे. परंतु माझं दुःख मी त्यांना क्लिअर केलेलं आहे. त्याच्यावरती नंतर जो काही निर्णय होईल तो त्यानंतर मी प्रचार काम सक्रिय दिसेल आपल्याला. नगरसेवकांनी देखील तुमची भेट घेतली अशी चर्चा आहे, काय चर्चा? आता नगरसेवक, आता बघा नगरसेवक ज्या नाही, मी आता कुणालाही सांगितलं नाही काही वाईट. मी सांगितलं जिथं पक्ष बोलवलं तिथं सगळ्यांनी जाणे, पक्षाचं काम चालू ठेवणे. कदाचित उमेर बदलला तर ते माझ्या कामाला येईल पक्षकार्य, नाही बदललं तर मुलीसाठी कामाला येईल. त्यामुळं पक्षाचं काम थांबवा असं कोणालाही मी सांगितलं नाही, कोणाला सांगणारही नाही. मी माझं फक्त दुखणं पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला आशा आहे का उमेदवार बदलतील? आता हे सर्व पक्षश्रेष्ठींकडे आहे. मी आधी इच्छुक होतो, तरी मुरलीचं नाव पुढं आलं, त्यामुळं ते काही सांगता येत नाही. आपण आपलं दुःख मांडत राहायचं असतं. रडल्याशिवाय आई पण दूध देत नाही आजकाल. पूर्वीच्या आया ज्या होत्या त्यांना ओळखायचं, अरे मुलगा आता 9 वाजता दूध पिलं, आपल्याला 12ला द्यावं लागेल. आता असं काही नाही, रडल्याशिवाय मुलाला जवळ घेत नाही, हाच प्रकार असं म्हणावं लागेल आपल्याला. बाकी काही जास्त आत्ता बोलणं योग्य नाही. पण तुमच्यावरती रडण्याची वेळ काय येते? तुम्हाला तुमचं दुःख हे व्यक्त करावं लागतं फेसबुक पोस्टवर. आता ते तुम्ही सरळ पक्षाला विचारा, पक्ष नेतृत्वाला विचारा. मी काय सांगू माझं दुःख? पण दिलेला उमेदवार सक्षम आहे असं वाटतं का तुम्हाला? नाही, असं नाही. दिलेला उमेदवार सक्षम आहे. 98 नगरसेवक आहेत, 4 आमदार आहेत पुणे शहरामध्ये. फक्त दुःख आहे की शिवसेना जी आमच्यावर म्हणजे जवळजवळ 35 वर्ष जी होती ती ह्या वर्षी नाही आमच्याबरोबर, तेवढं दुःख आहे. एकनाथ शिंदेची शिवसेना आहे, परंतु आज पुण्यात आपण सगळे पाहत असाल की पुण्यात एकनाथ शिंदेची शिवसेना जास्त स्ट्रॉंग आहे का उद्धव ठाकरेंची शिवसेना स्ट्रॉंग आहे, हे सगळे जग जाहीर आहे. मी तर सांगणार की बाबा एकनाथ शिंदे शिवसेना आहेच आमच्यावर, त्याबद्दल वादच नाही आहे. परंतु वस्तुस्थिती आपल्या सगळ्यांना माहिती आहे, सर्व पुणे शहराला माहिती आहे. कोणाची शिवसेना स्ट्रॉंग आहे? एकनाथ शिंदेची? सगळ्या पुणे शहराला माहिती आहे. मी सांगणं योग्य नाही. आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक, शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.